नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत 34 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग डायरेक्ट अस्तरवर व ब्लाऊज पीसवर। तर ही आहे साडी, आपल्याला यामधील ब्लाऊज पीस कट करून घ्यायची आहे। तर ही आहे ब्लाऊज पीस। तर पाहू शकता मी इथे ब्लाऊज घेतलेला आहे मापाचं, त्यावरून आपल्याला मापे घ्यायची आहेत। तर आता आपण अगोदर घेणार आहोत उंची। तर आपल्याला इंची टेप हा शोल्डरवर ठेवायचा आहे अशा पद्धतीने, आणि आपल्याला टक्सपर्यंत उंची मोजायची आहे। खालच्या साईडने आपल्याला थोडंसं ओढून घ्यायचं आहे। तर पाहू शकता उंची आलेली आहे 12.5 इंच। तर मी ते लिहून घेत आहे। अगोदर आपल्याला उंची लिहून घ्यायची आहे। तर इथे उंची आलेली आहे ब्लाऊजची 12.5 इंच। त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे, म्हणजे 13.5 इंच घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला समोरील भाग छातीचं माप काढायचं आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने हुकाच्या साईडने छातीचं माप मोजायचं असतं या साईडने। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं ओढून धरायचं आहे ब्लाऊज, आणि आपल्याला इथे बाहीच्या शिलाईपर्यंत आपल्याला इंची टेप मोजायचा आहे। तर पाहू शकता इथे आपली बाहीची रुंदी येत आहे, छातीची रुंदी येत आहे 8.5 इंच, म्हणजेच 8.5चा चौथा भाग केला तर आपल्याला ब्लाऊजची साईज मिळून जाते। तर हे 34 साईजचं ब्लाऊज आहे। 8.5 मध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला पाठीमागील गळ्याची उंची लांबी पाहायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागील गळा हा बरोबर ठेवायचा आहे, पाठीमागील भाग, आणि या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून गळा मोजून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे येत आहे 8 इंच गळा पाठीमागील। अशा पद्धतीने आपल्याला पट्टी फोल्ड करून गळा मोजायचा आहे। तर पाहू शकता 8 इंच येत आहे पाठीमागील गळा। त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे, आणि 8.5 इंचावर गळ्याला टिक करून घ्यायची आहे। आपल्याला ब्लाऊज पीस अस्तर कट करत असताना 8.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला बघायचं आहे समोरचा गळा। अशा पद्धतीने आपल्याला सेंटरवर शोल्डरवर पट्टी ठेवायची आहे इंची टेप, आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायचा आहे गळा। तर इथे समोरचा गळा, आणि आपल्याला अशी रेषा मारून बघायची आहे बरोबर। तर आपला समोरचा गळा येत आहे 5 इंच। त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच प्लस करायचं आहे, आणि 5.5 इंचावर एक टिक करून घ्यायची आहे। तर मी ते लिहून घेत आहे। समोरचा गळा आहे 5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला मोजायचं आहे कटोरीचं माप। तर आपल्याला अशा पद्धतीने हुकाच्या साईडने पट्टी ठेवायची आहे बरोबर, आणि कटोरीच्या साईडने आपली जी शिलाई असते तिथपर्यंत ठेवायची आहे, आणि कटोरी आपल्याला मोजून घ्यायची आहे। तर इथे कटोरी येत आहे 5.5 इंच 34 साईजमध्ये। आपल्याला कटोरीमध्ये काही वाढून घ्यायचं नाही, आपल्याला 5.5 इंचावरच कटोरीचं माप घेत असताना टिक करायची असते। तर पाहू शकता इथे कटोरीचं माप आपण काढलेलं आहे। तर आता आपल्याला पाहायची आहे बाहीची लांबी पाहायची आहे। तर आपल्याला बाहीचं जे जॉईंट आहे त्यापासून आपल्याला बाहीच्या टोकापर्यंत इंची टेप ठेवून मोजायचं आहे। तर बाहीची लांबी येत आहे 4.5 इंच, आणि त्यामध्ये आपल्याला नंतर कट करत असताना अस्तरवर आपल्याला त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करून कट करायचं असतं। जर बिना अस्तरची बाही असेल तर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं, आणि 1 इंच बिना अस्तरच्या बाहीला। तर अशा प्रकारे मी इथे अस्तर टाकून घेतलेलं आहे, पाहू शकता। बरोबर आपल्याला अस्तर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। ही आपली ओपन बाजू आहे, खुली बाजू आहे, आणि इकडची ही फोल्डेड बाजू आहे, बंद बाजू आहे। पाहू शकता आपल्याला बंद बाजूकडून माप टाकायचं असतं।
अगोदर आपल्याला अस्तर हे सरळ करून घ्यायचे आहे रेषा मारून अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला त्या रेषेपासून माप टाकायचं। तर आपण पाठीमागील भागाची उंची मोजली होती, तर आपली पूर्ण उंची आली होती 12.5। तर पाठीमागील भागासाठी आपल्याला त्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं असतं, 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। तर मी ते 12.5 मध्ये 1 इंच वाढवून घेतलं आहे 13.5। आणि आपल्याला 34 साईजसाठी शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच। पाठीमागील गळ्यानुसार आपल्याला शोल्डर आणि आर्मोलचं माप घ्यायचं असतं। तर आर्मोल घेत आहे मी तर 34 साईजसाठी 5.5 इंच। गळा आपला जास्त डीप नाही आहे, आपला गळा 8 इंच आहे पाठीमागील। तर मी ते शोल्डर घेतलं आहे 5 इंच आणि आर्मोल घेतला आहे 5.5 इंच। आणि आता आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप। तर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे, तो आलेला आहे 8.5 इंच। आणि त्यापुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि रेषा अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे। तर पाहू शकता आता आपल्याला घ्यायचं आहे पाठीमागील मुंड्याच्या गोलाकारासाठी माप। तर मी ते 1.5 इंचावर एक टिक करून घेतली आहे। पाठीमागील आर्मोलची गोलाई देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावर टिक करून घ्यायची आहे आणि आर्मोलला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आणि आता टाकायचं आहे आपल्याला कमरेचं माप। तर कंबर आहे ते 7 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन व 1 इंच आपल्याला पाठीमागील टक्ससाठी घ्यायचा असतो। आणि अशा प्रकारे आपल्याला आता हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता आपली पाठीमागील भागाची पूर्ण मार्किंग झालेली आहे। आता आपल्याला ही मार्किंग कट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे पाठीमागील भाग हा कट करून झालेला आहे। तर आता आपल्याला काढायचा आहे समोरचा भाग, त्यासाठी मी अशा प्रकारे अस्तर टाकलेला आहे। आणि आता आपल्याला समोरील भागासाठी अगोदर आपल्याला हे कापड सरळ करून घ्यायचं आहे रेषा मारून अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला त्या रेषेपासून समोरच्या भागासाठी 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। आपण पाठीमागील भागामध्ये 1 इंच वाढवून घेतलं होतं, तर आपल्याला समोरच्या भागामध्ये पाठीमागील भागाला धरून 2 इंच वाढवायचं असतं। बेल ब्लाऊजमध्ये म्हणजेच क्रॉसपट्टी ज्या ब्लाऊजला असते त्यामध्ये आपल्याला समोरच्या भागासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। आणि आपल्याला इकडच्या गळ्याच्या साईडनेही अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं समोरच्या हुकाच्या ब्लाऊज असल्यामुळे। तर मी ते अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे हुकाच्या आईच्या आणि हुकाच्या साईडने। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे व आपल्याला हा पाठीमागील भाग अर्धा इंच हुकाच्या साईडने घेतलेला आणि खालच्या साईडने 1 इंच घेतलेलं सोडून आपल्याला हे ठेवायचं आहे बरोबर। आणि जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे खडूने। आणि आता आपल्याला पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला आपण जे पाठीमागील भागासाठी शोल्डर टाकलं होतं तिथे माप टाकायचं आहे। समोरच्या भागासाठी 5 इंच शोल्डरचं माप, अर्धा इंच हुकाच्या साईडने घेतलेलं सोडून आपल्याला हे माप टाकायचं आहे अशा पद्धतीने। आणि मार्किंग करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला समोरच्या मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंच हे कमी करून आतल्या साईडमध्ये गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या मुंड्यासाठी। तर आता आपल्याला घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचं माप। तर मी ते क्रॉसपट्टीचं माप घेत आहे 3 इंचावर। आपल्याला गळ्याच्या साईडने 3 इंचावर टिक करायची आहे आणि आर्मोलच्या साईडने 3 इंचावर टिक करून अशा पद्धतीने सरळ रेषा ओढायची आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने अर्धा इंच हे वरच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि आता टाकायचं आहे गळ्याचं माप। तर मी ते गळा घेत आहे 2 इंच 34 साईजसाठी। तुम्ही ते 2.25 इंचही घेऊ शकता।
गळ्याची लांबी घेत आहे 5 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आहे। खालच्या साईडने मी 2.5 इंच घेत आहे गळ्याची रुंदी। आणि अशा प्रकारे आपल्याला चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे व त्यामध्ये आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता समोरच्याही गळ्याला। मी इथे सिंपल गोलाकार देत आहे। आणि आता आपल्याला टाकायचं आहे कटोरीचं माप। तर आपलं कटोरीचं माप आलं होतं 5.5 इंच, ते आपल्याला इथे अशा पद्धतीने टाकायचं आहे। गळ्याच्या साईडने आपल्याला 1 इंचावर टिक करायची आहे आणि आर्मोलच्या साईडने 2 इंचावर 1 आणि 2.5 इंचावर 1। आता हे आपल्याला 3 पॉईंट जे मिळालेले आहेत तिथे आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर पाहू शकता आपली समोरच्या भागाची पूर्ण मार्किंग झालेली आहे। आता आपल्याला ही मार्किंग कट करून घ्यायची आहे। तर अगोदर आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची आहे अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे आणि आता कटोरी कट करायची आहे। तर पाहू शकता इथे समोरचा भाग क्रॉसपट्टी, पाठीमागील भाग कट करून झालेला आहे। ही क्रॉसपट्टी आपल्याला कटोरी जमणार नाही, त्यासाठी आपल्याला दुसरी कटोरी बनवावी लागेल। तर मी अगोदर बाही कट करून घेणार आहे, कारण कटोरीला कपडा हा कमी पडू नये म्हणून अगोदर बाही कट करून नंतर कटोरी कट करणार आहे। तर आपण बाहीची उंची आली होती 4.5 इंच, तर मी ते 4.5 इंचावर एक टिक करून घेत आहे व त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेत आहे। जरी ते बिना अस्तरची बाही असेल तर 1 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन आणि बिना अस्तरची असेल तर 1.5 इंच। तर आता आपल्याला बाहीची रुंदी टाकण्यासाठी पाठीमागील भाग घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून आर्मोलची गोलाई मोजून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर आपली आर्मोलची गोलाई येत आहे 8.5 इंच आणि जी आर्मोलची गोलाई आलेली आहे ती आपल्याला इथे टाकायची आहे। तर पाहू शकता मी ते आर्मोलची गोलाई टाकली आहे 8.5 इंच आणि आपल्याला आता चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला बाही डाऊन करायची आहे 2.5 इंचावर, 2.25 किंवा 2.5 इंचावर करू शकता तुम्ही बाही डाऊन। आणि अशा पद्धतीने तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। तर आणि आता बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला बाहीला शेप दिल्यानंतर त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। खालच्या साईडने आपल्याला बाहीचं बॉटम घ्यायचं आहे अर्ध, बाहीची जी गोलाई आहे पूर्ण त्याचा अर्ध घ्यायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे व आता आपल्याला पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता आपली बाहीची मार्किंग झालेली आहे। आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे। तर आपली बाही कट करून झालेली आहे। तर मी ते समोरच्या गोलाईचा आकार नंतर देणार आहे बाहीला। अस्तरची बाही आहे, शिवताना पण आकार दिला तर जमतो। तर आता आपल्याला कट करायची आहे कटोरी। तर मी ही कटोरी जशास तशी ठेवली आहे आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे। तर आपल्याला इकडच्या साईडने वाढवायचं आहे 1 इंच, गळ्याच्या साईडने 34 साईजमध्ये ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यावी लागते। इकडच्याही साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आणि आपल्याला इकडच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे कटोरीमध्ये आणि आपल्याला आता गोलाकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला या रेषेचं सेंटर काढायचं आहे कटोरीच्या।
अशा पद्धतीने सेंटर काढायचं आहे आणि एक टिक करून घ्यायची आहे आणि त्या सेंटरपासून आपल्याला 1.5 इंचावर एक टिक करायची आहे व रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता आपली कटोरी ही मार्किंग करून झालेली आहे आणि आता आपल्याला ही कटोरी जशास तशी कट करायची आहे। कटोरी ही आपल्याला तिरकस कपड्यामध्येच कट करायची असते, कारण कटोरी ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते तिरकस कपड्यामध्ये कट केल्यानंतर। जर तिरकस कपडा नसेल तर आपण सरळ कपड्यातही कट करू शकतो। तर पाहू शकता इथे कटोरीची कटिंग झालेली आहे। आणि आता आपण जे अस्तर कट केलेलं आहे ब्लाऊजचं ते आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून कट करायचं आहे। तर इथे पूर्ण भाग कट करून झालेले आहेत आपले। मी अशा पद्धतीने ब्लाऊज पीस टाकून घेतलेली आहे। बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आहे आणि खुली बाजू आपल्याला त्या साईडने ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागील भाग ठेवून अर्धा इंच इतकं जास्त अंतर घेऊन कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे पाठीमागील भाग कट झालेला आहे। आता मी कट करून घेत आहे समोरचा भाग। आपल्याला अस्तरवर ब्लाऊज पीसवर कट करत असताना अर्धा इंच पाऊण इंच इतकं कापड वाढून घ्यायचं असतं कट करून। तर पाहू शकता अशा पद्धतीने समोरचा भागही कट झालेला आहे। आता कट करायची आहे आपल्याला बाही। तर बाही ही कट करून झालेली आहे। इथे कट करायची आहे आपल्याला कटोरी। तर या व्हिडिओमध्ये एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। तर आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये काही पट्टी वाढवून घ्यायची नाही, क्रॉस पट्टी जेवढी आहे तेवढीच आपल्याला कट करायची असते। ब्लाऊज पीसमध्येही कट करायची नसते वाढवून, जशी आहे तशीच कट करायची असते। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।